नमस्कार. महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपणा सर्वांना तर माहीतच आहे, सध्या पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवडा चालू आहे. या पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या. येत्या 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. आज आपण जाणून घेणार आहोत काय आहे ही सर्वपित्री अमावस्या. हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत या 15 दिवसाच्या काळात पितृपंधरवडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. यालाच महालय म्हणजेच महाळ असेही म्हणतात. असे म्हणतात की मृत्यूलोक देवता यमराज सर्व आत्म्यांना 15 दिवस मुक्त करतात. का तर ते आपल्या कुटुंबियांना भेटतील, त्यांच्याशी संवाद साधतील, त्यांना भरपूर आशीर्वाद देतील. म्हणूनच असं म्हणतात की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धर्तीवर येतात. असंही म्हटलं जातं की हे 15 दिवस स्वर्गाचे दरवाजे खुले असतात. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी तसेच त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध पूजा केली जाते. या 15 दिवसात पितरांच्या तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. या दिवसामध्ये लोक त्यांच्या पितरांना प्रार्थना करतात आणि त्यांची पूजा करून त्यांचा सन्मान करतात. ते पितृतर्पण करतात आणि अतृप्त आत्म्यांसाठी पिंडदान देखील करतात. हा काळ केवळ पूर्वजांशी संबंधित पूजाविधी करण्यासाठी सर्वात शक्तिशाली मानला जातो. यातला शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या. यालाच पितृविसर्जन असेही म्हणतात. बऱ्याच लोकांना आपल्या पूर्वजांची तिथी माहीत नसते. अशा वेळी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या पितरांच्या नावे श्राद्ध पूजा करावी. या दिवशी तर्पण पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. प्रत्येक भागातील जेवणाच्या पद्धती वेगळ्या आहेत. काहीच जमलं नाही तर साधे सात्विक जेवण बनवून पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी पितृपूजा करून ब्राह्मण भोजन घालावे. तसेच गरीब गरजूंना जेवण द्यावे, वस्त्रदान करावे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पितरांना निरोप दिला जातो. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतील. असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे, म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना आशीर्वाद देऊन जातात. या दिवसात तसेच सर्वपित्री अमावस्येला पितरांचे श्राद्ध पूजा केल्याने कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर तो दूर होतो. म्हणूनच ज्यांना कोणाला या 15 दिवसात आपल्या पूर्वजांचे पूजा श्राद्ध करणे जमले नाही त्यांनी सर्वपित्री अमावस्येला अवश्य करावे व आपल्या पितरांना निरोप देऊन त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवावेत. असंही म्हणतात की ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांनी या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वपित्री अमावस्येला सकाळी लवकर स्नान करून आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी. यानंतर पांढऱ्या फुलासह हे वाहत्या पाण्यात सोडावे. असे केल्याने कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो. अशा या सर्वपित्री अमावस्येचे आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.